खूप ऊन पडले आहे ना, म्हणजेच उन्हाळा सुरू झाला आहे. अशा वेळी आपल्याला थंड वस्तूची खूप आठवण येते. त्यातलाच एक पदार्थ आज मी बनवणार आहे. चला तर पाहूया. इथे मी अर्धा कलिंगड घेतलेला आहे. उन्हाळा बोलल्यावर कलिंगडचे सीझन तर सुरूच होतात. लहान मुलांना थंड पदार्थ इतके आवडतात की त्यांच्यासमोर थंड पदार्थाचे फक्त नाव घेतले तर त्यांच्या तोंडाला पाणी सुटायला चालू होते. तसंही इथे मी माझ्या मुलांची फरमाईश पूर्ण करत आहे. तर इथे मी कलिंगडचे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहे. इथे मी कलिंगड चौकोनी आकारात कट करून घेत आहे. इथे मी कलिंगड चौकोनी आकारात कापून घेत असल्यामुळे ते अगदी मला एक सोपे जात आहे. पहा तर इकडे चौकोनी कट केलेले कलिंगडचे तुकडे किती इझिली काढता येत आहेत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कट करून पहा. यात आता मी 2 चमचे छोटे साखर टाकून घेत आहे आणि चवीसाठी थोडेसे मीठ. मित्रांनो, इथे मी दुधाचा वापर केलेला आहे. याऐवजी तुम्ही मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्कचा वापरही करू शकता. माझ्याजवळ मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क नसल्यामुळे मी दूध वापरलेले आहे. यांना आता मी मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेऊन एक प्युरी तयार करणार आहे. पहा तर इथे आता या प्युरीला मस्त असा गुलाबी कलर आलेला आहे. आता आपण या प्युरीला गाळणीच्या सहाय्याने एका बाउलमध्ये गाळून घेऊया. माझ्याजवळ असे हे 2 छोटे ग्लास असल्यामुळे मी ते घेतले आहेत. यात आता मी तयार केलेली प्युरी ग्लासमध्ये ओतून घेत आहे. या ग्लासवर कव्हर करण्यासाठी माझ्याजवळ फॉईल पेपर नसल्यामुळे मी त्याच्यावर टेपचा वापर करणार आहे, जेणेकरून त्यामध्ये आईस्क्रीम स्टिक उभी राहता येईल.